सततच्या संततधार पावसाने शेतीतील पिके नष्ट झाली तर दुसरीकडे मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढल्याने कर्जाचा भार सहन करू न शकल्याने एका शेतकऱ्याने घरातच गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना 5 सप्टेंबरच्या दुपारी घडली आहे। ही घटना भातकुली तालुक्यात येत असलेल्या गोपगव्हाण गावात घडली आहे। नापिकीमुळे आत्महत्या केल्याची माहिती मृतकाच्या पुतण्याने सिटी न्यूज कडे स्पष्ट केली। यावर्षी सर्वत्र जोरदार पाऊस बरसल्याने सर्वत्र आनंद निर्माण झालाय। मात्र अनेक ठिकाणी मुसळधार आणि सततधार पावसाने अनेक शेतातील उभी पिके पाण्याखाली जाऊन अतोनात नुकसानही झाले आहेत। याच पावसाने अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यात शेतीचे नुकसान झालेत। अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून महागडे बी बियाणे विकत घेऊन पेरणी केली। मात्र पावसाने आता अनेक पिके पिवळी पडून नुकसान झाल्याने बळीराजा संकटात सापडलाय। अशातच अमरावती जिल्ह्यात असलेल्या भातकुली तालुक्यातील गोपगव्हाण या गावात राहणारे 59 वर्षीय नारायण डोमाजी बेडेकर यांचे सुद्धा नुकसान झाल्याने त्यांनी संतापपोटी 5 सप्टेंबरला राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, अशी माहिती मृतकाच्या पुतण्याने आमच्या सिटी न्यूजकडे स्पष्ट केली आहे। मुलीचं लग्न कर्ज काढून केलं आहे, त्याच शेतीकरिता कर्ज काढलं, मात्र दुबार पेरणीत संकट आल्याचा मनस्ताप घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याची माहिती यावेळी देण्यात आली।